राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी एकामागून एक मोठ्या योजना जाहीर केल्या जात होत्या. महिला, युवक, शेतकरी यानंतर आता थेट ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणांमुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार, सन्मान आणि दिलासा देखील मिळणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत की ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांचा लाभ, दरमहा 3,500 रुपयांची पेन्शन, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, 2 आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार, तसेच रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 10,000 रुपयांचे अनुदान, धर्मवीर आनंद दिघे कल्याण मंडळाची माहिती, ही सर्व माहिती आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलाच महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपयांचा थेट लाभ हा एक मोठा निर्णय. राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सामाजिक सन्मान आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी 50,000 रुपयांपर्यंतचा एकत्रित लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लाभ वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना दिला जाणार आहे. यात समावेश असणारे घटक पाहून घ्या. मासिक पेन्शन, त्यांच्या प्रवासाचे अनुदान, आरोग्य सहाय्य, तसेच विशेष सवलती. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सन्मानाने, तणावमुक्त त्यांनी जीवन जगावे. पुढीलच महत्वाचा मुद्दा एक जाणून घ्या. 50 वर्षांवरील नागरिकांसाठी 3,500 रुपयांची मासिक पेन्शन ही एक मोठी घोषणा. सिनियर सिटीजन स्कीम 2026 अंतर्गत राज्यातील 50 वर्ष व त्यावरील पात्र नागरिकांना दर महिन्याला 3,500 रुपये पेन्शन देण्याबाबतची महत्वाची घोषणा देखील करण्यात आली. या पेन्शन योजनेचे फायदे देखील जाणून घ्या. दरमहा थेट बँक खात्यात तुमच्या रक्कम डीबीटी पद्धतीने जमा होणार. कोणत्याही दलालांशिवाय तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आणि नियमित उत्पन्नाचा तुमचा आधार राहील. तसेच वृद्धापकाळात आर्थिक स्वातंत्र्य देखील तुमचे हे आहे. ही योजना विशेषतः खालील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ते म्हणजेच असंघटित क्षेत्रातील कामगार, निराधार ज्येष्ठ नागरिक, अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी ही फायदेशीर ठरणारी योजना आहे. आता जाणून घेऊया या ठिकाणी लागणारी कागदपत्रे. तर या ठिकाणी फक्त 2च कागदपत्रे लागणार. अर्ज प्रक्रिया देखील या ठिकाणी सोपी आहे. सरकारने या योजनेसाठी कागदपत्रांची अट अत्यंत सोपी देखील ठेवलेली आहे. आता आवश्यक कागदपत्रे पाहून घ्या. तुमचे आधार कार्ड, ओळख आणि वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला लागणार. तसे दुसरे म्हणजेच बँकेचे पासबुक आणि त्याचा खाते तपशील हा डीबीटी प्रक्रियेसाठी तुम्हाला लागणार आहे. काही प्रकरणांमध्ये वयाचा पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला ही देखील कागदपत्रे तुम्हाला मागितली जाऊ शकतात. आता पुढे जाणून घ्या. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांची देखील स्वप्न पूर्ण. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी देखील योजना आहे. योजनेचा उद्देश जाणून घ्या. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे आयुष्यात एकदाही तीर्थदर्शन त्यांना करता येत नाही. ही इच्छा त्यांची पूर्ण करण्यासाठी सरकार त्यांना थेट मदत या ठिकाणी देणार आहे. तर आता जाणून घ्या किती नेमके अनुदान याच्या माध्यमातून मिळणार. तर प्रति व्यक्ती 30,000 रुपये. तसेच प्रवास, भोजन, निवास खर्च सर्व शासनाकडून केला जाणार आहे. आता पुढेच पाहून घ्या याच्यासाठी लागणारी पात्रता. तर महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक, त्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यावरील असावे आणि सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पात्र राहणार आहेत. आता या ठिकाणी कोणती तीर्थस्थळे आहेत ते देखील पाहून घ्या. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळांचा या ठिकाणी समावेश, तसेच भारतातील निवडक राष्ट्रीय तीर्थक्षेत्रांचा देखील या ठिकाणी समावेश राहणार आहे. या योजनेचा लाभ आयुष्यात एकदाच तुम्हाला घेता येणार आहे. आता पुढेच पाहून घ्या. महिलांसाठी माझी लाडकी बहीण देखील योजना. ज्येष्ठ नागरिक योजनांसोबतच सरकारने महिलांसाठी देखील मोठा निर्णय घेतला. आता योजनेचा तपशील पाहून घ्या. दर महिन्याला 1,500 रुपये थेट खात्यात. आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांना मोठा आधार मिळतो आणि कोट्यवधी महिलांना देखील याचा लाभ मिळत असतो. तसेच तरुणांसाठी देखील सरकारचा लाडका भाऊ योजना आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारची मोठी घोषणा म्हणजेच शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना लाभ. 12वी पासवर 6,000 रुपये प्रति महिना, ITI किंवा डिप्लोमाच्या आधारे 8,000 रुपये महिना आणि पदवी किंवा पदव्युत्तरांना 10,000 रुपये प्रति महिना ही लाडका भाऊ योजनेसाठी सरकारची ही योजना आहे.
आता पाहून घ्या, 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना देखील 10,000 रुपयांची या ठिकाणी अनुदान. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची मोठी घोषणा देखील या ठिकाणी केलेली आहे. आता जाणून घ्या याचा नेमका लाभ नेमका कोणाला, तर 65 वर्षांवरील ऑटो किंवा टॅक्सी चालकांसाठी. धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो टॅक्सी चालक कल्याण मंडळाचे सदस्य. याचा लाभ म्हणजेच 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत त्यांना याच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आता जाणून घ्या, धर्मवीर आनंद दिघे ऑटो टॅक्सी चालक कल्याण मंडळ या मंडळाची स्थापना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या मंडळाची स्थापना देखील त्या ठिकाणी करण्यात आली. तर याचा निधी पाहून घ्या, एकूण निधी हा 50 कोटी रुपये इतका. तर त्याचे सदस्यत्व नोंदणी शुल्क 500 रुपये आणि वार्षिक शुल्क हे 300 रुपये आणि याची मोबाईलद्वारे ऑनलाईन नोंदणी देखील या ठिकाणी होत असते. या योजनेचा भविष्यातील लाभ देखील पाहून घ्या. जीवन विमा, अपंगत्व विमा, मुलांसाठी स्टायपेंड, अपघातग्रस्त चालकांना देखील आर्थिक मदत, याचा हा भविष्यातील या ठिकाणी लाभ आहे. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि संपूर्ण या योजनांचा या ठिकाणी निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत पाहून घेऊया. महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि कामगार वर्ग यांच्यासाठी योजना जाहीर केल्या आहेत ते सामाजिक न्याय आणि कल्याणकारी धोरणांचा उत्तम नमुना आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपयांचा पर्यंतचा लाभ हा, 3,500 रुपये मासिक पेन्शन आणि मोफत तीर्थदर्शन ही योजना लाखो लोकांचे आयुष्य सुलभ करणारी या ठिकाणी ठरणार आहे. अर्ज प्रक्रिया, GR, अधिकृत तारीख आणि वेबसाईट लिंक मिळताच मी तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट देणार आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.